मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे, पण हरकत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, त्या गोष्टी सांगाव्या लागतात. और हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया है। स्पेस टेक्नोलॉजी से फोटोग्राफी होती है, मॉनिटरिंग होता है। अभी तो आपने न्यूज़ रील देखी है, असली पिक्चर तो शुरू होना बाकी है कि निश्चित रूप से आप 2 साल के अंदर हमारा रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा। गेल्या 15 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्यानं कोकणवासीय वैतागलेत। दरवर्षी त्यांना केवळ डेडलाईन दिली जाते। वर्ष पद्धतीप्रमाणे यंदाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मेची डेडलाईन दिली होती, जी फुसकाबार ठरली आहे। त्यामुळे कोकणवासियांना आता खड्डेमय महामार्गाची सवय झाली आहे। त्यात आता जागतिक दर्जाचं बांधकाम केलेल्या मुंबई पुणे मिसिंग लिंक बोगद्यानं सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे। 7,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या बोगद्याच्या समोरच दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद ठेवावा लागला। महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे 2026 रोजी या मिसिंग लिंकचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र अवघ्या 2 महिन्यातच या कामाचा फज्जा उडाला। अतिमुसळधार पावसामुळे 5 जुलैच्या रात्री या लिंकवर महाकाय दगड कोसळले। त्यामुळं मुंबई पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। 6 जुलै रोजी यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवणारे व्हिडिओ प्रसारित होऊ लागले। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती। दरम्यान या टीकाकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिलंय। निंदकाचे घर असावे शेजारी असा टोला त्यांनी विरोधकांना हाणलाय। कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे, हे योग्य नाहीये। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे। कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, पण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो, पण हरकत नाही। निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल। आणि पुन्हा एकदा सांगतो, दरवेळेस तेच त्या गोष्टी सांगाव्या लागतात। और हमने रोड बनाने में स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग किया है। स्पेस टेक्नोलॉजी से फोटोग्राफी होती है, मॉनिटरिंग होता है। अभी तो आपने न्यूज़ रील देखी है, असली पिक्चर तो शुरू होना बाकी है कि निश्चित रूप से आप 2 साल के अंदर हमारा रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा। ये अमेरिका से कुछ लोग मेरे पास आए थे और उन्हें नाराज़गी जताई। उन्होंने मुझे कहा आप गलत बोलते हो। उन्होंने बोला आज का हिंदुस्तान का रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका से अच्छा है। आपको पता है दुबई के राजा, दुबई के प्रिंस हिंदुस्तान में आए थे, तो दुबई के प्रिंस ने मोदी जी को कहा कि हमारे लिए एक एहसान कर दो, तो बोले 6 महीने के लिए नितिन गडकरी को दुबई के लिए एक्सपोर्ट कर दो। आपके कारण मुझे 9-7 वर्ल्ड रिकॉर्ड मेरे डिपार्टमेंट में हुए। आप कहीं भी जाओ, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, आप कहीं भी जाइए, आपको हर समय, हर जिले में, हर गांव में, हर ड्राइवर, हर ऑटो ड्राइवर आपको रोड का काम कितना अच्छा हुआ। आपको रोड की कोई कंप्लेंट ही नहीं आएंगी। क्वालिटी में हम वर्ल्ड स्टैंडर्ड में आगे जाएंगे, इतना अच्छा काम हुआ। और ये जो मॉनिटरिंग अभी हमने चालू किया है, अभी मैंने दिल्ली देहरादून का कहा कि सब कॉन्ट्रैक्टर बिल रोको, इतने इतने काम पूरे कर लो। ये रफनेस की क्वालिटी कितनी है, कहाँ क्रैक पड़ी है, कहाँ पेड़ कितने लगे, गणाओ। पण टीका करायची आहे ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत। मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे। जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही, आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात। अशा आरोपांना
मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे. पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुतीच्या सरकारने ती हिंमत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली. पहिलं तर हे जे मुंबई पुणे हायवेवर झालं आहे, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट, ज्याला म्हणतो अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे. जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला. त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतो आहे. तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जसं मी सांगितलं की अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत. कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू. आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.